एक सर्वसामान्य माणूस असतो. त्याचं एक बेसिक असं स्वप्न असतं. ते स्वप्न म्हणजे आपलं आयुष्यामध्ये एक तरी स्वतःचं हक्काचं असं घर असावं आणि हे घर आणि त्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी म्हणून ते संपूर्ण घर आणि त्या घरामध्ये राहणारे मेंबर त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून जीवाचं रान करत असतात, रात्रीचा दिवस करत असतात, पैसा जमा करत असतात, वेळप्रसंगी घरामधले दागिने गहाण ठेवत असतात, उधार उसनवार घेत असतात आणि हे सगळं करून, सगळं जोडून मग ते त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असतात आणि त्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर 1-2 वर्षानंतर, 4 वर्षानंतर त्यांच्या घराला एक नोटीस येते, की तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचं घर खाली करायचंय. अशा वेळेला ते घर किंवा त्या घरातले कर्ते पुरुष, बाया-बापडे भांबावून जातात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी गोष्ट करतोय एका घराची आणि त्या घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींची, त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांची. हसतं खेळतं घर आणि हे घर एका क्षणामध्ये त्या घराचं रूपांतर दुःखामध्ये होत असतं. त्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये, प्रांगणामध्ये हसणारी, खेळणारी, बागडणारी लहान मुलं, इकडे तिकडे फिरणाऱ्या बायका, हळदी कुंकू साजरा करणाऱ्या बायका, त्यांच्या घराघरांमध्ये दुःखाचा डोंगर आलेला आहे. मी गोष्ट करत आहे कल्याण डोंबिवलीमधील त्या 65 इमारतींना आलेल्या नोटीसची. आता ही नोटीस कशा स्वरूपामध्ये आहे आणि ही नोटीस त्यांना कुणाकडून आलेली आहे हे आपण बघणार आहोत. तर ह्या ज्या 65 इमारती आहेत, ज्या तथाकथित रेरा अप्रूव्ड इमारती म्हणून ज्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे, या इमारतींना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस प्राप्त झालेली आहे, की त्या ज्या इमारती आहेत या बेकायदेशीर आहेत आणि 1 महिन्याच्या आतमध्ये सदर रहिवाशांनी त्यांची घरं खाली करावीत आणि खाली करून मग त्यांनी कुठेही जावं, परंतु या घरांना, या इमारतींना डिमॉलिश करण्यात यावं. अशा स्वरूपामध्ये या इमारतींवरती गाढवाचा नांगर फिरणार आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. आणि या संपूर्ण कारवाईला मग पोलीस प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. आणि या सगळ्या अंतर्गत जर विचार करायचं झालं, तर या सगळ्या इमारतींना स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत कर्ज दिलेलं आहे. त्याचबरोबर महारेराच्या संस्थेकडे त्यांची नोंदणी केलेली आहे. याचाच अर्थ या सर्व इमारतींचं जे डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचे जे पेपर्स आहेत, त्यांच्या परवानग्या आहेत, या ॲक्युरेट आहेत, असंच सर्वसामान्य व्यक्तींना वाटलं असणार. आणि त्यांचे हे जे डॉक्युमेंटेशन आहेत, हे बघून सेल्स एक्झिक्युटिव्ह मार्फत किंवा तथाकथित या बिल्डर लोकांच्या ऑफिसमध्ये बसणारे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत, हे अशा प्रकारे टाय घालून, चांगले कपडे घालून येणारे जे ग्राहक आहेत, यांना भुलवत असतात. आणि ह्या ग्राहकांना हे वाटत असतं, की आपण या बिल्डरकडे जे घर घेत आहोत, हे घर अतिशय ओके आहे, त्याचे पेपर ओके आहे, त्याचे डॉक्युमेंटेशन ओके आहे. कारण त्यांनी बघितलेलं असतं ते त्या बिल्डरचं ऑफिस आणि त्या बिल्डरच्या ऑफिसमधले सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्यांच्या भिंतीवरती लागलेली प्रमाणपत्र, त्याचबरोबर मोठमोठ्या बिल्डिंगचे आराखडे. आता हे सगळं बघून एक ग्राहक घर घेतो. घर गेल्यानंतर कर्ज फेडत असतो आणि कर्ज फेडता फेडता तो त्याच्या घरामध्ये त्यांची मुलं बाळं घेऊन राहायला जातो. तिथे गेल्यानंतर मग शेजाऱ्या-पाजाऱ्यांची त्यांची ओळख तयार होते. ओळखीतून मग त्यांचे कार्यक्रम होतात. हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, गेट टुगेदर होत असतात आणि एकंदर ते संपूर्ण बिल्डिंग आनंदाच्या रूपामध्ये एकमेकांच्या साथीला उभं राहून हे संपूर्ण गृहसंकुल एकत्रितपणे नांदायला येत. आणि मग काही दिवस निघून जातात आणि काही दिवस निघून गेल्यानंतर त्या घराला नोटीस येतात आणि नोटीस आल्यानंतर बाकी त्या जे रहिवासी असतील, त्या रहिवाशांचे पायाखालची जमीन सरकते. मग त्यांची धाव आपल्या प्रभागातील जे कोणी राजकीय नेते असतील, त्या राजकीय नेत्यांकडे त्यांची धाव घेतली जाते. कारण त्यांना मिळणारी नोटीस आहे ही कायद्याच्या अंतर्गत आलेली असते. आणि ज्यावेळेला त्यांना हे कळतं, की बिल्डरने ज्या काही NOC घेतलेल्या असतील, मग ते FSI परमिशन असतील, फायर NOC असेल किंवा समकक्ष अधिकारी जसं की महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, या सगळ्यांच्या परमिशन या खोट्या आहेत. त्या खोट्या डॉक्युमेंटेशनच्या आधारेच त्यांना लोन मिळालेलं आहे. आणि त्या परमिशन ज्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या फेक परमिशन आहेत. अशा स्वरूपामधलं जे घर आहे, ते घर आता त्यांचं घर राहणार नाही आहे. हे जेव्हा त्यांना कळतं, त्यावेळेला मात्र त्या घरासाठी अतिशय वाईट अशी अवस्था असते. कारण इथून पुढे जे बँकेचे हप्ते असतात 20 वर्ष, 30 वर्ष हे त्यांना भरावेच लागणार असतात. आणि या प्रकरणामध्ये जरी का तुम्ही वकिलांची मदत घेतली,
घर घेण्याच्या अगोदर जरी वकिलांची मदत घेतली तर वकीलसुद्धा तुमचे जे पेपर्स आहेत हे पेपर्स बघूनच तुम्हाला सांगत असतो की तुम्ही त्या ठिकाणी घर घ्या. परंतु हे जे मूळ कागदपत्र रंगवले गेलेले आहेत हे कागदपत्र किती योग्य आहेत किंवा यांची ऑथेंटिसिटी, यांची परस्पर पूरकता किती योग्य आहे हे वकील देखील सांगू शकत नाही. आता अशा ठिकाणी ज्या ठिकाणी घर घेताय ते घर तुम्हाला 2 पैसे स्वस्त पडत असतं इतर मार्केट रेटपेक्षा. त्या ठिकाणी तुम्हाला कमी पैशांमध्ये 2-4 लाखांचा फरक असतो आणि आपण असं घर घेत असतो. पण सरतेशेवटी हे घर मात्र आपल्याला दुपटी किंवा तिपटीपेक्षा महागात पडू शकतं. आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर हा जो सर्वसामान्य ग्राहक आहे, हा ग्राहक हे जे पेपर्स असतील, या घराचे डॉक्युमेंटेशन असतील, हे सगळं याची ऑथेंटिसिटी, याची परस्पर पूरकता कसं काय ओळखणार? आता या प्रश्नाचं उत्तर खरं तर नाही आहे. कारण जे पेपरवर्क आपल्या समोर येत असतं, ते आपण ग्राह्य धरत असतो आणि त्या ग्राह्य धरूनच मग आपण आपलं घर बुकिंग करत असतो. आपण मनातल्या मनात आनंदित होत असतो, की आपल्याला मार्केट रेटपेक्षा 4 किंवा 5 लाखांमध्ये कमी दराने आपण घर घेतलेलं आहे. या आनंदामध्ये प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती राहत असतो आणि मग आपली अशा प्रकारे फसवणूक होत असते. आता हे बघणं आपल्यासाठी उचित ठरणार आहे, की येत्या काळामध्ये या 65 इमारती आहेत, या इमारतींच्या बाबतीमध्ये काय होतंय? आपण सगळ्यांनी मिळून निश्चितपणे प्रार्थना करत असणार, की या रहिवाशांना, कारण 6,500 कुटुंब रस्त्यावरती येणार आहेत, धुळीला मिळणार आहे. तर अशा व्यक्तींना जे आज अशा निराशेच्या गर्तेमधून जात आहेत, तर बाबांनो, कोणीही चुकीचं पाऊल उचलू नका. कायद्याची वाट धरा आणि जर का आपण अशा प्रकारे काही जर चुकीचं करून घेतलं, स्वतःच्या जीवासोबत चुकीचं करून घेतलं, तर आपली यापेक्षाही जास्त फसवणूक होऊ शकते. तर या बाबतीमध्ये सरकारमार्फत काय केलं गेलं पाहिजे? तर एक मदत कक्ष, जसं इतर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बस स्टँडवर गेलात तर एक मदत कक्ष असतो, एक पोलीस मदत कक्ष असतो. तर हे जे रिअल इस्टेट आहे या संदर्भामध्ये जर का आपण एखादा मदत कक्ष स्थापन केला, शहरामध्ये स्थापन केला, तर या मदत कक्षामध्ये जर का सर्वसामान्य व्यक्ती गेली तर त्यांना या प्रकरणाची माहिती मिळेल आणि हा मदत कक्ष, हा हा जो सर्वसामान्य माणूस आहे, जो बेघर होणार आहे, ज्याने आयुष्यभराची पुंजी या कामासाठी लावलेली आहे, त्याच्या घराच्या स्वप्नासाठी लावलेली आहे. तर जर का आपण मायबाप सरकार जर का असा मदत कक्ष स्थापन करणार असाल, तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जी फसवणूक होणार आहे आणि जे बेघर व्हावं लागणार आहे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठा प्रसंग घडणार आहे. याच्यापासून या सर्वसामान्य माणसाची, जनता जनार्दनाची मुक्तता होईल. याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते आपण कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटणार आहोत नवीन क्राईम स्टोरीमध्ये रात्री बरोबर 8 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या.